सकाळी मस्त नाश्त्यामध्ये मम्मीने साबुदाण्याचे वडे बनवले होते आणि ते क्रिशासाठी मी बटाट्याचे टिक्के बनवलेली आणि खाऊन पिऊन मॅडम इतक्या मस्ती करत होत्या ना. आणि आज आम्हाला माझ्या मामाच्या घरी जायचं होतं कारण की माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं 3 दिवसात. मग सुहासिनी जेवायला बोलवलेलं मामी तिकडे पोचलो आणि आमचे पूर्ण खानदान आलेली, पूर्ण फॅमिली आलेली. आणि सुहासिनीमध्ये नाही, मी छोट्या छोट्या मुलींमध्ये जेवायला बसले होते कारण की सर्व बोलत होते तू छोटीच दिसते म्हणून. मस्त असं जेवण केलं पुरणपोळीचं आणि मग घरी आलो कारण की घरी पण माझे कामं होते. आणि रात्री इतकं हवा सुटलेली ना, मग छान असा पाऊस आला आणि खूप भारी वातावरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ना लाईटच गेली. मग मी फक्त ह्याच्यामध्येच मसाला वगैरे केला आणि फिश बनवली, जेवण वगैरे केलं आणि लगेच परत मामाकडे जायचं होतं कारण की बांगड्यांचा कार्यक्रम होता. मग इथे सोनाली आणि मी मस्त मंचुरियन एन्जॉय करत होतो गॉसिप करत आणि मग मस्त मंचुरियन वगैरे खाल्लं आणि मग परत घरी आलो आणि सर्वजण आले होते. इतकं छान वाटत होतं ना फॅमिलीमध्ये. मग मामीने हळदी कुंकू वगैरे केलं आणि ते सर्व दाखवत होते की माझी बांगड्या बघ कशा दिसत आहेत. मग हळदी कुंकू वगैरे झालं. मग मी पण बांगड्या भरायला बसले. ही माझी मामी आहे, नवरदेवाची मम्मी. मग मी मामीच्या पाया वगैरे पडले आणि बांगड्या भरायला बसले. आणि खरंच इतकी मजा येत होती. लग्न म्हटल्यावरती इतकं भारी वाटतं ना. आणि ही पण माझी मामी आहे. मग क्रिशाला पण बांगड्या भरल्या होत्या बघा ना, किती क्यूट दिसते क्रिशा. आणि ही माझ्या दुसऱ्या मामाच्या मुलाची मुलगी आहे, खूप क्यूट आहे ही पण, बिलकुल रडत नाही.